विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ क्लीवेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड हा पॉईंट बघणार आहोत. पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड मीन्स द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय sharing of electron pair between two atoms is called as covalent bond. Suppose take the example of AB molecule. In this case, A contribute single electron, B contribute single electron, and sharing of these two electron takes place between these two atoms A and B, and formation of covalent bond. This is sharing of the electron. आता हा ए बी मॉलिक्यूल आपण असा रिप्रेझेंट करतो. हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. यामध्ये हे दोन इलेक्ट्रॉन असणार आहेत. एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनची गरज असते. बॉन्ड इज फॉर्म बाय दी शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन टू ॲटम्स इज कॉल्ड एज कोव्हॅलंट बॉन्ड. नाउ व्हॉट इज मीन बाय क्लिवेज? क्लिवेज मीन्स ब्रेकिंग. ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड हे आज आपण बघणार आहोत. याचे दोन टाईप्स आहेत. पहिला आहे होमोलिटिक क्लिवेज आणि दुसरा आहे हेट्रोलिटिक क्लिवेज. पहिल्यांदा आपण होमोलिटिक क्लिवेज बघूया. होमोलिटिक क्लिवेज इज ऑल्सो कॉल्ड एज होमोलिसिस. होमोलिसिस. होमो मीन्स सेम, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. सिमेट्रिकल ब्रेकडाऊन ह्यामध्ये होत असतं, म्हणून याला होमोलिसिस म्हणतात किंवा होमोलिटिक क्लिवेज. नाउ टेक द एक्झाम्पल ऑफ ए बी मॉलिक्यूल. दिस ए बी मॉलिक्यूल अंडरगोज होमोलिसिस. Homolysis. Then this breaking of covalent bond takes place in such way that each atom carries single electron. एक बॉन्ड तयार करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज असते? तर दोन. ह्या ठिकाणी दोन इलेक्ट्रॉन आहेत. तर हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच ॲटमकडे न जाता प्रत्येक ॲटम हा एक इलेक्ट्रॉन काय करेल? स्वतःकडे खेचून घेईल. ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड टेक्स प्लेस इन सच वे दॅट ईच ॲटम कॅरीज सिंगल इलेक्ट्रॉन. आता ही सिंगल इलेक्ट्रॉन कॅरी केल्यामुळे काय तयार होईल बघा? ए आणि बी. Species which contain odd number of electron or single electron are called as free radicals. यांना काय म्हणतात? फ्री रॅडिकल असं म्हणतात. यांच्यावर चार्ज कोणता आहे का? नाही. फ्री रॅडिकल्स आर हायली रिॲक्टिव्ह स्पेसीज. फ्री रॅडिकल आर हायली रिॲक्टिव्ह स्पेसीज विच कॅरीज ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. विच कॅरीज ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. याच्यावर कोणताही चार्ज नाही, म्हणजे हे काय आहेत? न्यूट्रल आहेत, पण हायली रिॲक्टिव्ह आहेत. आता या अगोदर पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. या होमोलिसिसची डेफिनेशन कशी तयार होईल बघा. आता ही जी विभागणी झालेली आहे, क्लिवेज झालेलं आहे, हे समान झालेलं आहे, म्हणून हिची डेफिनेशन अशी तयार होते. सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड in such way that each atom carries single electron. Each atom carries single electron. Definition आपण लिहूया. Symmetrical breaking of covalent bond between two atoms in
such way that each atom carries single electron. आणि मग रिझल्टंट ऑफ दी होमोलिटिक क्लिवेज काय होतं? फॉर्मेशन ऑफ दी फ्री रॅडिकल. ह्यामध्ये होमोलिटिक किंवा होमोलिसिस झाल्यामुळे फ्री रॅडिकल तयार होत असतो. फ्री रॅडिकल्स दीज आर दी हायली रिॲक्टिव्ह स्पेसिस, contain odd number of electron and it is a neutral species. आता ह्या होमोलिटिक फिशन किंवा होमोलिसिस होण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन असतात? सो होमोलिसिस कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, अल्ट्राव्हायलेट लाईट याच्या प्रेझेन्समध्ये होमोलिटिक फिशन होईल, किंवा इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर. अल्ट्राव्हायलेट लाईट तरी पाहिजे किंवा हाय टेम्परेचर पाहिजे, किंवा इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड. इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड. पर ऑक्साईडचा एखादा एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला? तर इन प्रेझेन्स ऑफ H2O2 हायड्रोजन पर ऑक्साईड. इन दिस कंडिशन होमोलिटिक फिशन और होमोलिसिस टेक्स प्लेस. या कंडिशनमध्ये होमोलिसिस होतं. अल्ट्राव्हायलेट लाईट, हाय टेम्परेचर और इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड. आता हे रिॲक्शन लिहिताना ह्या ठिकाणी ॲरो काढलेला आहे. याला हुक असं आपण म्हणू शकतो किंवा हाफ हेडेड ॲरो. या ठिकाणी ॲरोचं जे डोकं आहे हे अर्धच आहे. ह्याला काय म्हणायचं? हाफ हेडेड कर्वड ॲरो. हा ॲरो काय रिप्रेझेंट करतो? मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करतो. ह्या बॉन्डपासून त्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन गेलेले आहेत. पण इलेक्ट्रॉन पूर्ण गेलेत का दोन्ही पण एकदमच एकाकडं? नाही, तर एक एक इलेक्ट्रॉन गेला आहे, म्हणून तो ॲरो हा अर्धा काढलेला आहे किंवा त्याचं जे हेड आहे हे अर्धा आहे. हाफ हेडेड कर्वड ॲरो. आता एक्झाम्पल आपण बघूया. होमोलिसिस कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. हे या कंपाऊंडचं नाव काय? इथेन. हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मिथाइल रॅडिकल हे तयार होते. होमोलिटिक फिशन किंवा होमोलिसिस हे नेहमी होमो ॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये होतो. होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल मीन्स लाईक क्लोरीन Cl2, हायड्रोजन H2, Br2, ब्रोमिन. तर असे जे होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहेत किंवा ॲटम्स हॅविंग नियरली इक्वल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी और नियरली सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अशा कंपाऊंडमध्ये होमोलिटिक फिशन होत असतं, जेणेकरून समान वाटणी होते. आणि हे जे होमोलिटिक फिशन जे आहे याच्यामुळे फ्री रॅडिकल तयार होतो. फ्री रॅडिकल कंटेन्स ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. याच्याकडे ऑड इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. 1, 3, 5, 7 असे ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्यामध्ये असतात. म्हणजे हायड्रोजन असेल तर एकच अनपेड इलेक्ट्रॉन असेल. वी टेक द एक्झाम्पल ऑफ क्लोरीन. Cl2 मॉलिक्यूलचं होमोलिसिस झाले की Cl फ्री रॅडिकल तयार होईल. यामध्ये 7 इलेक्ट्रॉन ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. तर असे हे ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन यामध्ये असतात. ही स्पेसिस न्यूट्रल असते आणि इट इज हायली रिॲक्टिव्ह. समजा हे मिथाइल रॅडिकल जो तयार झालेला आहे याचं आपण स्ट्रक्चर समजा आपण काढायचं म्हटलं, स्ट्रक्चर ऑफ फ्री रॅडिकल. सेंटरला कार्बन, हे 3 हायड्रोजन,
आणि ही पी ऑर्बिटल जे आहे इट इज परपेंडिक्युलर प्लेस अँड कंटेन सिंगल इलेक्ट्रॉन. हा जो डॉट लिहिलेला आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. तो इलेक्ट्रॉन आपण असा हा फेडेड ॲरोनं रिप्रेझेंट केलेला आहे. हा इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे ही स्पेसिस ही पॅरामॅग्नेटिक असते. म्हणजे CETसाठी किंवा MCQ कसा येईल तयार होईल बघा. विच ऑफ द स्पेसिस इज पॅरामॅग्नेटिक? द कंपाऊंड विच कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन और ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिस स्पेसिस इज ए पॅरामॅग्नेटिक. हा जो मिथाइल ग्रुप आहे CH3 याच्याकडं अनपेड इलेक्ट्रॉन आहे, मग ह्याला म्हणायचं मिथाइल रॅडिकल. हा पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. पॅरामॅग्नेटिक विच अट्रॅक्ट टुवर्ड दी मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्याचं हे स्ट्रक्चर आहे. यामध्ये कार्बनचं sp2 हायब्रिडायशन आहे. sp2 हायब्रिडायशन. आता काही कन्सेप्ट जे आहेत हायब्रिडायशन हे पहिल्यांदाच आलेलं आहे. हे नंतर तुम्हाला होईल त्यावेळेला पुन्हा नंतर रिपीट आपण करूया. हायब्रिडायशन म्हणजे काय आता तूर्त लक्षात ठेवा. कार्बन इज sp2 हायब्रिडाइज, त्यामुळे त्याचा हा अँगल हा ट्रायगोनल प्लेनर असतो, म्हणजे सिम्पल ट्रायंगलसारखा असतो. हा CH हा सिम्पल ट्रायंगलसारखा आकार झाला. आणि याला हे जे पी ऑर्बिटल जे लोब्स आहेत, ऑर्बिटल ज्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात, हे पी ऑर्बिटलचे लोब परपेंडिक्युलर आहेत ह्या कार्बनला किंवा ह्या प्लेनला, आणि हा सिंगल इलेक्ट्रॉन. तर हे स्ट्रक्चर झालं होमोलिटिक फिशन, म्हणजे जे फ्री रॅडिकल तयार होतात त्याचं हे स्ट्रक्चर आहे. आता त्याचा आपल्याला होमोलिटिक फिशनचा उपयोग काय नेमका? तर जे क्लोरीन आहे तर हे क्लोरीनचा यूज हा क्लोरोफ्लोरोकार्बन यामध्ये होतो. क्लोरोफ्लोरोकार्बन. तर हा क्लोरोफ्लोरोकार्बन गॅस हा रेफ्रिजरेटरमध्ये कूलंट म्हणून यूज करतात. आता सध्या त्याच्याऐवजी दुसरे गॅसेस यूज करतात, पण पहिल्यांदा हा CFC गॅस वगैरे यूज करायचे. CFC गॅस क्लोरोफ्लोरोकार्बन हा रूम टेम्परेचरला नॉन रिॲक्टिव्ह किंवा इनर्ट आहे किंवा लेस रिॲक्टिव्ह आहे, आणि तो हवेच्या ऑक्सिजन लेवलच्या वरती गेला तर तो हवेच्या ओझोन लेअरच्या वरती गेला तर तो डायरेक्ट UV लाईटबरोबर कॉन्टॅक्ट येतो त्याचा, अल्ट्राव्हायलेट लाईटबरोबर, आणि त्या क्लोरोफ्लोरोकार्बनचे फ्री रॅडिकल तयार होतात. क्लोरीनचे फ्री रॅडिकल, फ्लोरीनचे फ्री रॅडिकल तयार होतात. and these free radical directly combine with ozone, O3, ozone molecule, and this ozone molecule converted into the oxygen molecule. ओझोनचा फॉर्म्युला काय O3. त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ऑक्सिजनमध्ये होतं, आणि ऑक्सिजनचं पुन्हा कन्व्हर्जन ओझोनमध्ये होत नाही. तर त्याच्यामुळं CFC गॅस किंवा त्याचं फ्रिऑन गॅस या फ्रिऑन गॅसमुळं ओझोन लेअरचं काय होतं? नाश होत आहे. तर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ दी फ्री रॅडिकल, हे फ्री रॅडिकल तयार झाल्यामुळं ही मेकॅनिझम किंवा ही रिॲक्शन होत असते. ठीक आहे. हे एक आपण त्याचा एक यूज बघितला. फ्री रॅडिकल म्हणजे कुठं आपल्याला उपयोग पडतं आहे का ते बघितलं. पुन्हा एकदा बघूया आपण होमोलिटिक फिशन किंवा होमोलिटिक क्लिवेज. होमोलिटिक फिशन और होमोलिसिस, इट इज सिमेट्रिकल breaking of covalent bond between two atoms in such way that each atom carries single electron. Each atom carries single electron from shared pair, म्हणजे जे भागीदारी केलेले आहेत इलेक्ट्रॉन तर त्याच्यामधून ते इलेक्ट्रॉन घेतात. This homolytic fission carried out in presence of ultraviolet light or in presence of high temperature or in presence of peroxide. हे तिन्ही हायली रिॲक्टिव्ह आहेत. तर ह्या वेळेला UV लाईट असेल किंवा पेरऑक्साईड असेल तर यामध्ये ही होमोलिटिक फिशन होतं किंवा इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर. हे आपण एक्झाम्पल बघितलं. दिस कर्व्ड हाफ हेडेड एरो रिप्रेझेंट दी ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. होमोलिटिक हे आपण एक्झाम्पल घेतलं, आणि हे मिथाइल फ्री रॅडिकल तयार झालेलं आहे. याच्याकडे ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे.
तर फ्री रॅडिकल म्हणजे काय पुन्हा एकदा बघूया. फ्री रॅडिकल इट इज ए न्यूट्रल स्पेसिस हायली रिॲक्टिव्ह कंटेन ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज फ्री रॅडिकल. आता हे झालं की ह्याचप्रमाणे आपण हेट्रोलिटिक फिशन किंवा हेट्रोलिटिक क्लिवेज बघणार आहोत. हेट्रो ह्या ठिकाणी आता शब्द काही हेट्रोलिसिस. हेट्रोलिसिस एक्झाम्पल पहिल्यांदा बघूया. आता हेच एक्झाम्पल घेतलं. आता हेट्रोलिटिक जी फिशन आहे हे दोन ॲटममध्ये होतं, पण ह्या दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही काय असते वेगवेगळी असते. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय बघूया. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली आहेत इलेक्ट्रॉन ती स्वतःकडं खेचून घेण्याची क्षमता याला काय म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इट इज ए ॲबिलिटी ऑफ एन ॲटम टू पुल द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता दोन इलेक्ट्रॉन इथं भागीदारी केलेले आहेत ए अँड बी. ह्यातला समजा बीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तर हे दोन्हीच्या दोन इलेक्ट्रॉन बी खेचून घेईल आणि एकडे इलेक्ट्रॉन राहणार नाहीत. तर ह्याला म्हणायचं बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन दी ए. जे आपले पिरियॉडिक टेबल आहे या पिरियॉडिक टेबलमध्ये फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत पिरियॉडिक टेबलच्या उजव्या बाजूचे जे एलिमेंट आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन दे आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि जे मेटल्स आहेत हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. सपोज बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. बी हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. This AB molecule undergoes heterolysis. Then more electronegative atom carries both electrons from shared pair. जे इलेक्ट्रॉनची भागीदारी करून जे बॉन्ड तयार झालेला आहे कोव्हॅलंट बॉन्ड याचे दोन्हीच्या दोन इलेक्ट्रॉन हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम घेऊन जातो. इलेक्ट्रॉन जास्त आल्यामुळं त्या बी जो आहे याच्यावर मायनस चार्ज येईल आणि एवर पॉझिटिव्ह चार्ज. प्लस चार्ज असेल तर ह्याला म्हणतात कटायन आणि याला म्हणतात अनायन. कटायन आणि अनायन. आता ही जी हेट्रोलिटिक फिशन जे आहे किंवा हेट्रोलिटिक क्लिवेज आहे हे सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल, तर अनसिमेट्रिकल. समान वाटणी झाली का असमान वाटणी झाली. मग ह्याला म्हणायचं अनसिमेट्रिकल. इथं आपण unsymmetrical breaking of covalent bond between two atoms in such way that more electronegative atom carries both electrons from shared pair. म्हणजे जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे तो दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेईल आणि
जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याच्याकडं प्लस साईन येणार, जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावर मायनस साईन येईल. आता आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे CH3Br. ह्या CH3Br bromine is more electronegative than the carbon. Hence pair of electron between two atoms they are shifted towards the bromine. हे दोन्ही इलेक्ट्रॉन ब्रोमिन कडे आले. CH3 वर चार्ज कोणता आला? कार्बनवर प्लस चार्ज, Br वर चार्ज आला मायनस, आणि कार्बनचा कटायन तयार झाला, ब्रोमिनचा आनायन तयार झाला. दिस इज ए हेट्रोलिटिक फिशन. याला काय म्हणतात? हेट्रोलिटिक फिशन असं म्हणतात. या कंपाऊंडमध्ये समजा कार्बनचा पॉझिटिव्ह चार्जचा कटायन तयार झाला तर याला कार्बो कटायन असं म्हणतात. याला म्हणतात कार्बो कटायन. याला म्हणतात कार्बो कटायन. आणि हाच कार्बो कटायनच्या ऐवजी अनायन तयार झाला कार्बनचा तर याला म्हणतात कार्बियॅनियन. समजा CH3- असा असेल तर ह्याला म्हणतात कार्बियॅनियन. तर अशा प्रकारे हे होमोलिटिक फिशन होत असतं. होमोलिटिक फिशन इज ए unsymmetrical breaking of covalent bond between two atoms which is carried in such a way that more electronegative atom carries both electron. This heterolytic fission is carried out in polar solvent. पोलर सॉल्व्हंटमध्ये हे हेट्रोलिटिक फिशन होत असतं. पोलर सॉल्व्हंट म्हणजे काय? ज्या सॉल्व्हंटमध्ये दोन वेगळे पोल तयार होतात. फॉर एक्झाम्पल वॉटर H2O, ऑक्सिजनवर मायनस चार्ज, हायड्रोजनवर प्लस चार्ज, इथेनॉल, असे जे पोलर सॉल्व्हंट आहे यामध्ये हेट्रोलिटिक क्लिवेज किंवा हेट्रोलिटिक फिशन होत असतं. तर हे आपण बघितलं. याच्यावर परीक्षेमध्ये कसा प्रश्न येईल बघा. डिफाईन और एक्सप्लेन हेट्रोलिटिक क्लिवेज और एक्सप्लेन होमोलिटिक क्लिवेज. 2 मार्कासाठी यामध्ये प्रश्न असतो. या होमोलिटिक क्लिवेजमध्ये फ्री रॅडिकल तयार होतं आणि हेट्रोलिटिक क्लिवेजमध्ये कटायन आणि अनायन तयार होतो. कटायन हा कार्बनचा तयार झाला की पॉझिटिव्ह चार्ज कार्बो कटायन म्हणतात, आणि अनायन तयार झाला कार्बनचा त्याला कार्बियॅनियन असे म्हणतात. ओके, थँक्यू.